हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर तुम्हाला ना आजच्या व्हिडिओमध्ये छान कसं काहीतरी बघायला मिळणार आहे, जे आधी लोकं खूप करायचे कोकणातले आणि अजूनही काही लोकं करतात ज्यांना आवडतं तसं. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे छानपैकी चुलीमध्ये भाजलेली बोंडं. खूप चांगली बोंडं लागतात चुलीमध्ये भाजलेली बोंडं. आणि जे आपल्याकडे आजी-आजोबा असायचे ना, ते खूप आधी त्यांना ह्या पद्धतीने आवडायची बोंडं चुलीमध्ये भाजून. कोकणामध्ये चूल ही 24 तास चालूच असते. त्याच्यामुळे बोंडं ते शिजवून खायचं. तर काही जण उकडवून वगैरे पण खातात, काही जण मीठ मसाला लावून पण खातात. पण चुलीमध्ये पण बोंडांची जी टेस्ट आहे ना, म्हणजे खरपूस भाजले जातात बोंडं, त्याच्यामुळे ती पण एक टेस्ट छान बघायला लागायला पण एक खूप छान मस्त लागते. तर तुम्ही बघा व्हिडिओ, तुम्हालाही आवडेल, तुम्ही पण करू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आज आपण चुलीमध्ये बोंडं भाजणार आहोत. खूप टेस्टी लागतात ही बोंडं. आणि आत्ता त्याचं जे प्रमाण आहे भाजण्याचं प्रमाण ते फार कमी आहे, कारण की जे आत्ताची जी पिढी आहे ती थोडी वेगळी आहे आणि जी आधीची पिढी होती ती थोडी वेगळी होती. त्याच्यामुळे ज्या काही आपल्या आजी-आजोबा असायचे ना, त्यांना खूप आवडायची बोंडं, ती पण भाजून. तर चला आता आपण बघूया कशी भाजली जातात ते. आणि चला दाखवते डायरेक्ट. छान मस्तपैकी ना मी इथे चूल पेटवली, जेणेकरून निखारे भेटावे यासाठी, निखारे पडावे यासाठी. तर ना काही भाजायचं म्हटलं ना तर निखारे पडले पाहिजेत. नुसतं आगीवर काही होत नाही. तर ना जर तुम्ही ही बोंडं ना अशी भाजून खाल्लीत ना, एक छान चव लागते. आणि लोकं ना आधी अजून पण खातात, पण आधी खूप लोकं खायचे. आमचे आजी-आजोबा पण खूप सारे अशी बोंडं रानातून आणायचे आणि चुलीमध्ये अशी मग टाकायचे आणि त्याच्यानंतर छानपैकी शॅलो फ्राय असे झाले, की नंतर मग काढायचे. तिथं भाजायचं काम चालू आहे, बघू शकता तुम्ही. तर इथे मी मस्तपैकी निखारांवरती भाजले आणि जो स्मेल येतो ना भाजल्यानंतर, खूप छान स्मेल आला. आणि मी तर फर्स्ट टाईमच भाजले. फक्त माहिती होतं की खाल्लं पण होतं भाजलेलं, पण मी फर्स्ट टाईम आज स्वतःहून छानपैकी भाजले चुलीमध्ये. आणि बघा किती छानपैकी असे निखारांमध्ये मी ठेवले आहेत. पहिले 2 टाकले, त्याच्यानंतर बाकीचे 2 ठेवलेले आहेत. छान भाजले ते बघा. आणि याचं ना मेन म्हणजे अशी चव आहे याच्यामध्ये, तुम्ही लिंबू पण पिळून टाकून खाऊ शकता. त्याच्यानंतर मीठ मसाला जरी लावून खाल्लात ना, खूप छान. हे भाजल्यानंतर ना वरची जी साल असते ना ती निघते आणि जो काही आतला जो गर असतो ना तो तसाच राहतो. तरी बघा हे पूर्ण भाजलेले आहेत आणि चिमट्याने आता मी काढते बाहेर. तर आमची पानसूळ वगैरे हे आहे, याच्यावरती आम्ही जेवण पण बनवतो, भाकरी चपाती वगैरे याच्यावरती बनतो आणि पाणी पण तापवतो. तर हे बघा ह्याच्यामध्ये मी आता टाकले होते, परत मी निखारे नीट सगळे लावलेत त्याच्यावरती. आता हे परत टाकलेत. हे बघा असे टाकायचे आणि मग तर निखाऱ्यांवरती ना छानपैकी भाजून घ्यायचे. छान भाजून पण होतात, जसे आपण वांगं वगैरे कसं भाजतो त्या पद्धतीने. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. तर कोकणातलं जेवण असं आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये मजा आहे, प्रत्येक वस्तूमध्ये मजा आहे आणि त्याची मजा घ्यायची असेल तर फक्त आणि फक्त कोकणात यायला हवं. आणि कोकणातले असाल तर सगळे भाग्यवानच असतील, कारण की ही मजा फक्त कोकणात घ्यायला मिळते. चुलीवरचं जेवण जसं रुचकर लागतं त्याच पद्धतीने. चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर फायनली बघू शकता एकदम छानपैकी भाजले गेलेले आहेत आणि त्याच्या साली पण आहेत ना त्या सोलायच्या. आणि जरी लिंबू जरी पिळून वरून खाल्लात ना तरी काय नाही. तर अशा पद्धतीने हे बोंडं अशी चुलीमध्ये भाजली जातात आणि खाल्ली जातात. जसं की तुम्हाला बिबवा माहिती असेल, बिब्बे म्हणतात बघा, त्याला पण अशीच बोंडं येतात, फक्त साईज छोटी असते. पहिले हिरवी असतात, नंतर पिकल्यानंतर ते असे जसे बोंडं आपले काजूची बोंडं आहेत त्या पद्धतीने होतात. आणि ती पण अशीच भाजून खाल्ली जातात, नाहीतर मग उन्हामध्ये सुकवली जातात. तर इकडे बघा छानपैकी सालं बघा कशी वरती आलेली आहेत, त्याच्यामुळे एकदम खरपूस भाजलेली आहेत. त्याच्यामध्ये मीठ मसाला जरी तुम्ही सालं काढून आतमध्ये घातलात तरी एक नंबर लागतात. आणि आमच्याकडे आधी लोकं खूप जण अशी ना चुलीत भाजायची बोंडं आणि खायची, उकळून पण काही जण खातात. तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि ह्या सगळ्या ज्या आठवणी आहेत ना त्या कोकणातच तुम्हाला बघायला मिळतील आणि कोकणातच तुम्हाला जगायला मिळतील. तर चला आता इथे थांबते मी. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.